प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात काही क्षण असे येतात की आपल्यावर अन्याय होतो, आपला अपमान होतो, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो। त्यावेळी मनाला वाटते की समोरच्याला लगेच उत्तर द्यावे, पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, जो स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक गोष्टीचे उत्तर शब्दांनी द्यावे लागत नाही। वेळ, कर्म आणि ईश्वर यांच्याकडे प्रत्येक अन्यायाचे योग्य उत्तर असते। आजचे हे प्रवचन 4 अतिशय महत्त्वाच्या विषयांवर आधारित आहे। तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देण्याऐवजी काय करावे? संकटात देव आपली परीक्षा का घेतो? स्वामी समर्थ म्हणतात, कर्म बदलले की नशीब बदलते, आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रद्धा कशी असावी? जर तुम्ही आज दोह खात असाल, अपयशाने खचले असाल, किंवा मनात एखादी इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहत असाल, तर हे प्रवचन शेवटपर्यंत नक्की ऐका। कदाचित असा प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल। स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पण त्यांची कृपा अनुभवण्यासाठी मनात अहंकार नसावा, सुडाची भावना नसावी आणि श्रद्धा अढळ असावी। कारण जेव्हा भक्त शांत राहतो, तेव्हा स्वामी स्वतः त्याच्या न्यायासाठी उभे राहतात। जेव्हा भक्त संकटातही विश्वास सोडत नाही, तेव्हा देव त्याची परीक्षा संपवून त्याच्या आयुष्यात आनंदाची पहाट आणतो। म्हणून आज मन शांत करा, स्वामींचे नामस्मरण करा आणि पूर्ण श्रद्धेने हे प्रवचन ऐका। विश्वास ठेवा, आजचा हा संदेश तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देईल आणि कदाचित तुमच्या जीवनात नव्या आशेचा दीप प्रज्वलित करेल। श्री स्वामी समर्थ। आजच्या प्रवचनाची सुरुवात एका अशा सत्याने करूया, जे प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करते। जीवनात असा एकही माणूस नाही ज्याने अपमान सहन केलेला नाही, ज्याच्यावर संकटे आलेली नाहीत, ज्याच्या मनात एखादी मनोकामना पूर्ण होण्याची इच्छा निर्माण झालेली नाही किंवा ज्याने स्वतःच्या नशिबाला कधीतरी दोष दिलेला नाही। प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कधीतरी या 4 गोष्टींचा सामना करतो, पण याच ठिकाणी भक्त आणि सामान्य माणूस यांच्यातील फरक दिसून येतो। सामान्य माणूस परिस्थितीसमोर हार मानतो, तर स्वामी समर्थांचा भक्त परिस्थितीपेक्षा स्वामींवर जास्त विश्वास ठेवतो। कारण त्याला माहीत असते की जे काही घडत आहे ते व्यर्थ नाही। प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक प्रतीक्षा यामागे ईश्वराची एक अदृश्य योजना असते। श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, तू जे पाहतोस तेच संपूर्ण सत्य नसते। मी जे पाहतो ते तुझ्या भविष्यासाठी असते। आपण अनेकदा देवाला विचारतो, स्वामी, मी कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच वाट्याला इतकी दुःखे का? माझाच अपमान का? माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? पण स्वामी शांतपणे सांगतात, ज्याच्यावर माझी विशेष कृपा असते त्यालाच मी अधिक सक्षम बनवतो। कारण ज्याला मोठे यश मिळायचे असते त्याला मोठ्या परीक्षाही द्याव्या लागतात। कधी विचार केला आहे का, झाडावर सर्वात जास्त दगड कोणत्या झाडाला मारले जातात? ज्या झाडाला गोड फळे लागतात त्यालाच। काटेरी, निरुपयोगी झाडाकडे कोणी पाहतही नाही। त्याचप्रमाणे चांगल्या, प्रामाणिक आणि भक्तिमान माणसालाच अनेकदा अपमान, टीका आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते। कारण त्याच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडणार असते। स्वामी त्याला अधिक मजबूत बनवत असतात। तुमचा अपमान करणारे लोक तुमच्या आयुष्याचे शत्रू नसतात, ते तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे शिक्षक असतात। ते तुमच्यातील सहनशीलता, शांतता आणि आत्मविश्वास जागृत करतात। जर प्रत्येक टीकेला तुम्ही उत्तर देत बसलात तर तुमची ऊर्जा वाया जाईल। पण जर प्रत्येक अपमान स्वामींच्या चरणी अर्पण केला तर तीच वेदना तुमच्या सामर्थ्यात रूपांतरित होईल। स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःवर विजय मिळवला त्याला जगावर विजय मिळवण्यासाठी वेगळे युद्ध लढावे लागत नाही। म्हणून अपमान झाला की रागाने उत्तर देण्याऐवजी मनात स्वामींचे नाम घ्या। स्वतःला विचारा, माझ्या शब्दांनी परिस्थिती सुधारेल का की आणखी बिघडेल? बहुतेक वेळा शांतता हेच सर्वात प्रभावी उत्तर असते। कारण वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देत असते। काही लोक तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतील, काही तुमच्या यशावर जळतील, काही तुमच्या चांगुलपणालाच कमकुवतपणा समजतील। पण लक्षात ठेवा, सूर्य उगवला की काही लोक डोळे बंद करतात म्हणून सूर्याचे तेज कमी होत नाही। त्याचप्रमाणे तुमच्याबद्दल कोण काय बोलतो यापेक्षा तुम्ही स्वामींच्या दृष्टीने कसे आहात हे महत्त्वाचे आहे। आज अनेक लोक म्हणतात, मी इतकी पूजा करतो,
इतके नामस्मरण करतो, तरीही माझ्या मनोकामना पूर्ण का होत नाहीत? याचे उत्तर स्वामी अतिशय सुंदर देतात. ते म्हणतात, श्रद्धा म्हणजे फक्त देवाकडे मागणे नाही, श्रद्धा म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणे. आपण अनेकदा प्रार्थना करतो, पण मनात शंका ठेवतो. आपण म्हणतो, स्वामी, माझे काम होईल ना? ही शंका श्रद्धेची ताकद कमी करते. खरी श्रद्धा तीच, जी म्हणते, स्वामी, तुम्ही जे कराल ते माझ्या हिताचेच असेल. नदी जेव्हा समुद्राकडे वाहते, तेव्हा ती प्रत्येक वळणावर थांबून विचारत नाही की समुद्र किती दूर आहे. ती फक्त वाहत राहते, कारण तिला तिच्या प्रवासावर विश्वास असतो. भक्ताची श्रद्धा अशीच असावी. परिस्थिती कशीही असो, लोक काहीही बोलोत, यश उशिरा मिळो किंवा लवकर, स्वामी माझ्या सोबत आहेत, हा विश्वास कधीही डळमळू नये. यश हे नेहमी मेहनतीचे फळ असते, पण त्या मेहनतीला योग्य दिशा देणारे कर्म असते. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, कर्म बदलले की नशीब बदलते. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आजपासून आपले विचार बदला, वाणी बदला, सवयी बदला आणि कर्म बदला. कारण आजचे कर्मच उद्याचे नशीब घडवते. अनेक भक्तांची एक चूक असते, ते मोठ्या मनोकामना करतात, पण लहान सवयी बदलायला तयार नसतात. राग, मत्सर, अहंकार, आळस आणि नकारात्मक विचार यांना धरून ठेवतात आणि तरीही आयुष्यात चमत्कार घडावा अशी अपेक्षा करतात. स्वामी सांगतात, चमत्कार आधी मनात घडतो, मग जीवनात दिसतो. मन शुद्ध झाले की मार्ग आपोआप खुला होतो. जीवनात संकटे आली तर घाबरू नका. संकट म्हणजे देवाने तुम्हाला सोडले असे नाही, संकट म्हणजे देव तुमच्यावर काम करत आहे. जसा सोन्याला अग्नी तापवून शुद्ध केले जाते, तसाच भक्त संकटातून अधिक तेजस्वी बनतो. ज्याने संकटातही स्वामींचे नाव सोडले नाही, त्याला शेवटी अशी कृपा मिळते की लोक त्याच्या यशाचे उदाहरण देऊ लागतात. म्हणून आज या क्षणी एक संकल्प करा. कोणाच्याही अपमानाला रागाने उत्तर देणार नाही. प्रत्येक संकटात स्वामींवर विश्वास ठेवणार. रोज चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करणार. आणि मनोकामना पूर्ण होईपर्यंत श्रद्धा कधीही सोडणार नाही. कारण स्वामी समर्थांचा एकच संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकट आले की अनेकांच्या ओठांवर एकच प्रश्न येतो, देवा, माझ्याच आयुष्यात हे का? हा प्रश्न नवीन नाही. युगानुयुगे प्रत्येक भक्ताने हा प्रश्न देवाला विचारला आहे. परंतु स्वामी समर्थ महाराज सांगतात, बाळा, संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे तुझ्या सामर्थ्याची ओळख करून देणारी परीक्षा आहे. जोपर्यंत जीवन सुरळीत चालते, तोपर्यंत प्रत्येकजण स्वतःला धैर्यवान समजतो. पण खरी ताकद तेव्हाच कळते, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात आणि तरीही मनात देवावरील विश्वास जिवंत राहतो. कल्पना करा, एका कुंभाराने सुंदर मडके तयार करायचे ठरवले. प्रथम तो माती मळतो, तिला आकार देतो, नंतर चाकावर फिरवतो आणि शेवटी भट्टीच्या प्रखर उष्णतेत ठेवतो. जर ती माती बोलू शकली असती, तर ती म्हणाली असती, माझ्यावर एवढे कष्ट का? पण कुंभाराला माहीत असते की या प्रक्रियेशिवाय मजबूत मडके तयार होणार नाही. तसेच स्वामी आपल्या भक्ताला संकटांच्या भट्टीतून घडवत असतात. त्या वेदनेतून त्याचा आत्मविश्वास, संयम आणि श्रद्धा अधिक दृढ होत जाते. काही वेळा आपण एखाद्या कामासाठी खूप प्रयत्न करतो, पण यश मिळत नाही. मन निराश होते. आपण म्हणतो, इतकी पूजा केली, इतके नामस्मरण केले, तरी माझे काम झाले नाही. पण स्वामी म्हणतात, तुला जे हवे आहे ते मी पाहत नाही, तुला जे योग्य आहे ते मी देतो. अनेक वेळा आपण ज्यासाठी हट धरतो, तेच पुढे जाऊन आपल्यासाठी नुकसानकारक ठरले असते. देवाला भविष्य दिसते, आपल्याला वर्तमान दिसते. म्हणून देवाचा विलंब हा नकार नसतो, तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. जीवनात आलेले प्रत्येक संकट काहीतरी शिकवून जाते. अपयश आपल्याला नम्र बनवते, अपमान आपल्याला संयम शिकवतो, आर्थिक अडचणी पैशाचे महत्त्व शिकवतात, आजारपण शरीराची आणि वेळेची किंमत सांगते, विश्वासघात योग्य माणसे ओळखायला शिकवतो. आणि या प्रत्येक अनुभवातून माणूस आधीपेक्षा अधिक शहाणा बनतो. त्यामुळे संकट टाळण्याची प्रार्थना करण्यापेक्षा ते सहन करण्याची शक्ती मागा. स्वामी समर्थ म्हणतात, जो भक्त संकटातही माझे नाव घेतो, त्याचा हात मी कधीच सोडत नाही. अनेक भक्तांना वाटते की संकटात देव दूर गेला, पण खरे पाहिले तर देव त्या काळात सर्वात जवळ असतो.
आई जसे आपल्या मुलाला चालायला शिकवताना काही क्षण हात सोडते, तसेच स्वामी काही वेळा आपल्याला स्वतः उभे राहायला शिकवत असतात. याचा अर्थ त्यांनी साथ सोडली असा होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते, प्रत्येक पावसानंतर आकाश स्वच्छ होते, प्रत्येक हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो. निसर्गाचा हा नियम आहे. मग जीवनात आलेले दुःख कायमचे कसे राहील? संकटेही तात्पुरती असतात, कायमची असते ती श्रद्धा आणि देवाची कृपा. म्हणून अडचणींना शेवट समजू नका, त्या नव्या सुरुवातीची तयारी असतात. अनेक जण दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून स्वतःला दुर्दैवी समजतात, पण त्यांना दुसऱ्यांच्या संघर्षाची कथा माहिती नसते. प्रत्येक यशामागे अनेक अपयश दडलेले असतात, प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक अश्रू लपलेले असतात. म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. स्वामी प्रत्येक भक्तासाठी वेगळा मार्ग ठरवतात. प्रत्येकाचे कर्म वेगळे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आणि प्रत्येकाची कृपा मिळण्याची वेळही वेगळी असते. कधी कधी तुमच्या आयुष्यातील सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतील. नोकरी मिळणार नाही, व्यवसायात नुकसान होईल, नाती तुटतील, लोक साथ सोडतील. अशा वेळी मन म्हणेल, आता सर्व संपले. पण स्वामी शांतपणे सांगतात, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा मी तुझ्यासाठी असा मार्ग उघडतो, ज्याची तू कल्पनाही केली नसते. म्हणून कधीही आशा सोडू नका. श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाऊन नमस्कार करणे नाही. श्रद्धा म्हणजे अंधारातही प्रकाश येणार यावर विश्वास ठेवणे. श्रद्धा म्हणजे अश्रू असतानाही ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव ठेवणे. श्रद्धा म्हणजे परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचे मन बदलणे. आणि जेव्हा मन बदलते, तेव्हा हळूहळू जीवनही बदलू लागते. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात संकट असेल, तर ते स्वामींची नाराजी समजू नका. कदाचित ते तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची तयारी करत असतील. आजची परीक्षा उद्याच्या विजयाची पायरी असते. जसा पहाटेपूर्वी अंधार सर्वाधिक गडद असतो, तसाच मोठा आनंद येण्यापूर्वी संघर्षही मोठा असतो. विश्वास ठेवा, स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक अश्रूची, प्रत्येक वेदनेची आणि प्रत्येक प्रार्थनेची दखल घेत आहेत. योग्य वेळ आली की त्यांच्या कृपेचा प्रकाश तुमच्या जीवनातही नक्कीच पसरेल. आता आपण प्रवचनातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म बदलले की नशीब बदलते. अनेक लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच वाक्य बोलत असतात, माझ्या नशिबातच नाही, माझे भाग्यच खराब आहे, देवाने मला काहीच दिले नाही. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, बाळा, नशिबाला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या कर्माकडे पहा. कारण नशीब हे आकाशातून अचानक पडत नाही. नशिबाची बीजे आपल्या कर्मातच दडलेली असतात. आज आपण जे विचार करतो, जे बोलतो आणि जे कर्म करतो, त्याचाच परिणाम उद्या आपल्या भाग्यात दिसतो. शेतकरी जर सुपीक जमिनीत चांगले बी पेरतो, योग्य वेळी पाणी देतो, मेहनत करतो आणि संयमाने पिकाची वाट पाहतो, तर त्याला भरघोस पीक मिळते. पण जर त्याने बी पेरलेच नाही किंवा पेरल्यानंतर त्याची काळजी घेतली नाही, तर त्याला रिकाम्या शेताला दोष देता येईल का? तसेच जीवनातही आहे. चांगल्या विचारांचे, प्रामाणिकपणाचे, सेवाभावाचे आणि भक्तीचे बी पेरल्याशिवाय सुखाचे पीक मिळत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक कर्माचा हिशेब असतो. आपण कोणाचे मन दुखावले, कोणाला मदत केली, कोणाला आधार दिला, कोणाला फसवले किंवा कोणासाठी निस्वार्थपणे काही केले, याचा हिशेब परमेश्वराकडे असतो. माणसाच्या न्यायालयातून एखादा दोषी सुटू शकतो, पण कर्माच्या न्यायालयातून कोणीही सुटत नाही. म्हणूनच जेव्हा एखादा माणूस तुमचा अपमान करतो, तुमच्यावर अन्याय करतो किंवा तुमचे नुकसान करतो, तेव्हा सूड उगवण्याची घाई करू नका. कारण कर्माचे चक्र अत्यंत अचूक आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर काही काळाने प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. त्यामुळे दुसऱ्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःची कर्मे शुद्ध करण्यावर भर द्या. अनेकांना वाटते की मोठे दान केल्याशिवाय पुण्य मिळत नाही. पण स्वामी सांगतात, मोठे कर्म नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसते. एखाद्याला प्रेमाने बोलणे, भुकेल्याला अन्न देणे, दुःखी माणसाला धीर देणे, आई वडिलांची सेवा करणे, प्रामाणिकपणे काम करणे, दुसऱ्याच्या यशावर मत्सर न करणे, ही सुद्धा महान कर्मे आहेत. परमेश्वराला बाह्य देखावा नको असतो, त्याला मनाचा शुद्ध भाव महत्त्वाचा असतो. आजच्या काळात लोकांना झटपट यश हवे आहे.
मेहनत कमी आणि फळ मोठे हवे आहे. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, त्याची काळजी घ्यावी लागते. तसेच चांगल्या कर्माचे फळही योग्य वेळ आल्यावरच मिळते. म्हणून अधीर होऊ नका. स्वामी समर्थ एक सुंदर संदेश देतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ तुला नवीन कर्म करण्याची संधी देऊन येते. काल चुका झाल्या असतील, पण आज त्यांची पुनरावृत्ती करू नका. काल राग आला असेल तर आज क्षमा करा. काल आळस केला असेल तर आज मेहनत करा. काल कोणाचे मन दुखावले असेल तर आज त्यांची माफी मागा. प्रत्येक नवीन दिवस हा नशीब बदलण्याची नवीन संधी असतो. लक्षात ठेवा, नशीब बदलण्यासाठी प्रथम विचार बदलावे लागतात. विचार बदलले की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की कर्म बदलते. आणि कर्म बदलले की आयुष्याची दिशा बदलते. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, मन शुद्ध असेल तर मार्ग आपोआप सापडतो. कधीही दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. दुसऱ्याचे भाग्य पाहून दुःखी होण्यापेक्षा स्वतःची कर्मे अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करा. कारण परमेश्वर प्रत्येकाला योग्य वेळी योग्य फळ देतो. आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर निराश होऊ नका. आजपासून एक छोटासा बदल करा. दररोज स्वामींचे नामस्मरण करा. कोणाचेही वाईट करू नका. प्रामाणिकपणे काम करा. आई वडिलांचा आदर करा. गरजूंना मदत करा आणि मनात कोणाविषयी द्वेष ठेवू नका. हे छोटे बदलच उद्या तुमच्या जीवनातील मोठ्या परिवर्तनाचे कारण ठरतील. म्हणून नशिबाला दोष देत बसू नका. स्वतःला बदला, विचार बदला, कर्म बदला. कारण स्वामी समर्थांचा अढळ संदेश आहे, कर्म बदलले की नशीब बदलते. आणि ज्याच्या कर्मात भक्ती, सेवा, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असते, त्याच्या आयुष्यात स्वामींची कृपा उशिरा का होईना पण नक्कीच प्रकट होते. प्रत्येकाच्या मनात एखादी ना एखादी मनोकामना असते. कोणाला घर हवे असते, कोणाला नोकरी, कोणाला व्यवसायात यश, कोणाला संसारात सुख, कोणाला अपत्यप्राप्ती, तर कोणाला फक्त मनःशांती हवी असते. प्रत्येक भक्त आपल्या इच्छा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ठेवतो. परंतु प्रत्येक मनोकामना लगेच पूर्ण होत नाही. तेव्हा अनेकांच्या मनात शंका निर्माण होते, स्वामी माझे ऐकत नाहीत का? माझी भक्ती कमी पडते का? माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही का? स्वामी समर्थ महाराज प्रेमाने म्हणतात, बाळा, तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू मला दिसतो. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना मला समजते. पण मी तुला योग्य वेळी, योग्य गोष्ट आणि योग्य मार्गाने देतो. देव कधीही भक्ताच्या हिताविरुद्ध काही करत नाही. आपल्याला जे तात्काळ हवे असते तेच आपल्या भविष्यासाठी योग्य असेलच असे नाही. म्हणून स्वामी अनेकदा थांबायला शिकवतात. लहान मूल जेव्हा आईकडे धारदार सुरी मागते तेव्हा आई प्रेम असूनही ती देत नाही. मूल रडते, हट्ट करते, पण आईला माहीत असते की ही वस्तू त्याच्यासाठी धोकादायक आहे. त्याचप्रमाणे आपण अनेक गोष्टींसाठी स्वामींकडे हट्ट धरतो, पण स्वामींना आपल्या भविष्याची पूर्ण कल्पना असते. म्हणून त्यांचा विलंब हा नकार नसतो, तो संरक्षण असतो. श्रद्धा म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणे नाही. श्रद्धा म्हणजे देवाने अजून दिले नसले तरी त्याच्यावरचा विश्वास न सोडणे. श्रद्धा म्हणजे परिस्थिती प्रतिकूल असतानाही मनात आशेचा दिवा जिवंत ठेवणे. श्रद्धा म्हणजे 1000 वेळा अपयश आले तरी 1001व्या वेळेसही श्री स्वामी समर्थ म्हणत पुन्हा उभे राहणे. आज अनेक भक्त रोज पूजा करतात, पण दिवसभर चिंता, भीती, राग आणि नकारात्मक विचारांनी मन भरलेले असते. अशी श्रद्धा अपूर्ण असते. ज्या मनात शंका जास्त आणि विश्वास कमी असतो ते मन देवाच्या कृपेचा अनुभव घेऊ शकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, भक्तीमध्ये शब्दांपेक्षा भाव मोठा असतो. मनापासून घेतलेले एक नाम 1000 यांत्रिक जपांपेक्षा श्रेष्ठ असते. जर तुमची मनोकामना पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर प्रथम तुमचे मन शुद्ध करा. कोणाविषयी द्वेष ठेवू नका. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांनाही मनोमन क्षमा करा. कारण द्वेषाने भरलेल्या मनात कृपेचा प्रकाश टिकत नाही. क्षमा हीच खरी भक्तीची सुरुवात आहे. स्वामी समर्थांच्या कृपेचे एक वैशिष्ट्य आहे, ते भक्ताला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. काहींना ते अपेक्षित वस्तू देतात, तर काहींना अपेक्षेपेक्षा मोठी संधी देतात. काहींना दुःखातून बाहेर काढतात, तर काहींना दुःख सहन करण्याची ताकद देतात.
दोन्ही कृपाच आहेत. लक्षात ठेवा, देवाकडे मागताना फक्त वस्तू मागू नका. विवेक मागा, संयम मागा, चांगले विचार मागा, योग्य कर्म करण्याची शक्ती मागा आणि संकटातही श्रद्धा टिकवण्याचे धैर्य मागा. कारण हे गुण मिळाले की बाकीच्या अनेक मनोकामना आपोआप पूर्ण होऊ लागतात. दररोज सकाळी उठल्यावर स्वामींचे नाम घ्या. दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या चुका स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि त्या सुधारण्याचा संकल्प करा. हा साधा नियम आयुष्य बदलू शकतो. आणि शेवटी हे नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज कधीच आपल्या भक्ताचा हात अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. जरी संपूर्ण जगाने तुमची साथ सोडली तरी स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतात. तुमचे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. तुमची प्रार्थना निष्फळ ठरणार नाही. तुमची श्रद्धा वाया जाणार नाही. आज जर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल तर ती स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि एवढेच म्हणा, स्वामी, मला माझ्या इच्छेपेक्षा तुमच्या इच्छेवर विश्वास ठेवण्याची शक्ती द्या. माझे कर्म चांगले राहू द्या. माझी श्रद्धा कधीही डळमळू देऊ नका. योग्य वेळ आली की तुमची कृपा माझ्यावर नक्की होईल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. असा विश्वास ज्याच्या हृदयात जागा करतो त्याच्या आयुष्यात उशिरा का होईना पण स्वामी समर्थांचा चमत्कार नक्की घडतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, या प्रवचनाचा शेवट करण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांचा एक अतिशय गहन संदेश आपल्या हृदयात कोरून ठेवूया. माणसाच्या आयुष्यात संपत्ती, मान सन्मान, यश, अपयश, सुख आणि दुःख हे सर्व येत जात असते. पण एक गोष्ट कायम राहते, ती म्हणजे परमेश्वरावरील विश्वास. ज्याच्या मनातील श्रद्धा कधीही कमी होत नाही त्याला कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. जीवनात असे काही दिवस येतील जेव्हा तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील आणि तुमच्या आसपास एकही आधार देणारा माणूस नसेल. तुमचे दुःख समजून घेणारे कोणी नसेल. तुम्ही मनातच रडाल, मनातच तुटाल आणि मनातच स्वतःला सावराल. अशा वेळी लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. स्वामी समर्थ महाराज तुमच्या अगदी जवळ उभे आहेत. तुम्हाला ते दिसणार नाहीत, पण त्यांची कृपा तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर असते. कधी कधी स्वामींची कृपा आपल्याला ताबडतोब दिसत नाही, कारण आपण फक्त आपल्या इच्छेकडे पाहत असतो, पण स्वामी आपल्या संपूर्ण आयुष्याकडे पाहत असतात. आपण एका दिवसाचा विचार करतो, ते आपल्या भविष्यातील अनेक वर्षांचा विचार करतात. म्हणूनच भक्ताने कधीही देवाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करू नये, कारण ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केले त्याला आपल्या जीवनाचा मार्ग निश्चितच अधिक चांगला माहीत असतो. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला कधीही चुकीच्या मार्गावर नेणार नाही. त्यामुळे जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे अजून मिळाले नाही त्याबद्दल संयम ठेवा. कृतज्ञतेने जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात कृपेचे दरवाजे अधिक वेगाने उघडतात. आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची खरी श्रीमंती बँकेतील पैसा नाही तर तुमच्या मनातील समाधान आहे. तुमची खरी ताकद शरीराची नाही तर श्रद्धेची आहे. तुमचा खरा आधार नातेवाईक नाहीत तर स्वामींचे चरण आहेत. म्हणून जगावर नाही तर स्वामींवर विश्वास ठेवा. दररोज काही मिनिटे नामस्मरणासाठी द्या. मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. नामस्मरण करताना कोणतीही घाई करू नका. प्रत्येक नामात स्वामींचे स्मरण करा. प्रत्येक श्वासाबरोबर स्वामींची उपस्थिती अनुभवा. कारण जिथे नाम असते तिथे भय राहत नाही. जिथे श्रद्धा असते तिथे निराशा टिकत नाही. आणि जिथे स्वामींची कृपा असते तिथे अशक्यही शक्य होते. आजपासून एक संकल्प करा, कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही, शक्य तितक्या लोकांना मदत करीन, माझे कर्म शुद्ध ठेवीन, संकटात घाबरणार नाही आणि कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामी समर्थांचे नाव सोडणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा स्वामींनी दिलेली एक नवीन संधी आहे. काल गेला तो परत येणार नाही. उद्या अजून आलेला नाही, पण आजचा दिवस तुमच्या हातात आहे. आज तुम्ही चांगले विचार करू शकता. आज तुम्ही चांगले कर्म करू शकता. आज तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता आणि आजपासूनच तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात करू शकता. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया. हे स्वामी, आमच्या मनातील अहंकार दूर करा. आमच्या जीवनात सद्बुद्धी द्या. संकटात धैर्य द्या. यशात नम्रता द्या. अपमानात संयम द्या.
दुःखात आशा द्या. आमची श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. आमच्या हातून नेहमी चांगले कर्म घडू द्या. आमच्या कुटुंबावर, आमच्या घरावर आणि सर्व स्वामी भक्तांवर तुमची अखंड कृपादृष्टी राहू द्या. आणि शेवटी स्वामी समर्थ महाराजांचा अमूल्य संदेश आपल्या हृदयात कायमचा जपून ठेवा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, नशीब बदलते, पण माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्ताचा हात मी कधीच सोडत नाही. याच विश्वासाने, याच श्रद्धेने आणि याच नामस्मरणाने पुढे चालत राहा. तुमच्या जीवनातील अंधार नक्की दूर होईल. तुमच्या मनोकामना योग्य वेळी पूर्ण होतील. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा लक्षात येईल की ज्या संकटांना तुम्ही शाप समजत होता, तीच स्वामी समर्थांची सर्वात मोठी कृपा होती. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, प्रवचनाचा समारोप करण्यापूर्वी एक छोटी पण अत्यंत अर्थपूर्ण गोष्ट ऐका. एका गावात स्वामी समर्थांचे एक भक्त राहत होते. ते अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवणारे होते. तरीही त्यांच्या आयुष्यात सतत संकटे येत होती. व्यवसायात नुकसान, घरात आर्थिक अडचणी, लोकांचा अपमान आणि नातेवाईकांचा तिरस्कार, सगळे काही एकाच वेळी त्यांच्या आयुष्यात आले होते. एक दिवस ते मनाने खूप खचले. त्यांनी स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून डोळ्यांत अश्रू आणले आणि म्हणाले, स्वामी, मी तुमचे नाम घेतो, कोणाचे वाईट करत नाही, प्रामाणिकपणे जगतो. मग माझ्याच आयुष्यात इतके दुःख का? माझी प्रार्थना तुम्हाला ऐकू येत नाही का? त्या रात्री त्यांना स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामी प्रेमाने हसले आणि म्हणाले, बाळा, उद्या सकाळी गावाबाहेर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली ये. सकाळ होताच तो भक्त तिथे गेला. स्वामी तेथे उभे होते. त्यांनी भक्ताला 2 दगड हातात दिले. एक दगड साधा होता, तर दुसरा हिरा होता. स्वामी म्हणाले, हे दोन्ही दगड नदीत टाक. भक्ताने तसे केले. साधा दगड लगेच पाण्यात बुडाला. हिराही पाण्यात गेला, पण काही वेळाने सूर्यप्रकाशात त्याचे तेज पाण्यातून चमकू लागले. स्वामी म्हणाले, बाळा, दोघांनाही पाण्यात जावे लागले, पण ज्याच्यात मूल्य होते, त्याचे तेज पाण्यातही लपले नाही. तुझ्या आयुष्यातील संकटे त्या नदीसारखी आहेत. ती तुझी किंमत कमी करण्यासाठी नाहीत, तर तुझ्यातील तेज जगाला दाखवण्यासाठी आहेत. भक्ताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला समजले की संकटे शत्रू नाहीत, ती स्वामींची शिकवण आहेत. स्वामी पुढे म्हणाले, लोक तुझा अपमान करतील, कारण त्यांना तुझे भविष्य दिसत नाही. लोक तुला कमी लेखतील, कारण त्यांना माझी योजना माहिती नाही. पण तू फक्त तुझे कर्म करत राहा. वेळ आल्यावर मीच तुझ्या आयुष्याला अशी दिशा देईन की आज तुझ्यावर हसणारे लोक उद्या तुझा आदर करतील. हे ऐकून भक्ताने स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले आणि एकच शब्द उच्चारला, स्वामी, आता मला काहीच नको. फक्त तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. प्रिय भक्तांनो, ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही. ही कथा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची आहे. आपण सर्वजण कधी ना कधी त्या भक्तासारखे निराश होतो. पण जर त्या क्षणी आपण स्वामी समर्थांचे नाव सोडले नाही, तर जीवनाचा मार्ग नक्कीच बदलतो. आज या प्रवचनाचा निरोप घेताना आपण सर्वजण मनोमन एक संकल्प करूया. माझा अपमान झाला तरी मी संयम राखीन. संकट आले तरी श्रद्धा सोडणार नाही. माझे कर्म शुद्ध ठेवीन, कोणाचे वाईट करणार नाही आणि प्रत्येक श्वासाबरोबर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहीन. विश्वास ठेवा, ज्या घरात श्रद्धा, नामस्मरण आणि चांगले कर्म असते, त्या घरात स्वामी समर्थांची कृपा कायम वास करते. प्रिय स्वामी भक्तांनो, आणखी एक गोष्ट मनात ठेवा. आजच्या काळात प्रत्येकजण सुखाच्या शोधात धावत आहे. पैसा, प्रतिष्ठा, मोठे घर, मोठी गाडी, नाव, कीर्ती या सर्व गोष्टी मिळाल्या की आयुष्य आनंदी होईल, असे अनेकांना वाटते. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, मन शांत नसेल तर संपूर्ण जग जिंकूनही माणूस हरलेलाच असतो. ज्या दिवशी तुमच्या मनात समाधान निर्माण होईल, त्या दिवशी तुम्हाला समजेल की खरे सुख बाहेर नसते, ते आपल्या अंतःकरणात असते. म्हणूनच स्वामी नेहमी मन शुद्ध करण्याचा उपदेश करतात. कारण मन शुद्ध झाले की विचार शुद्ध होतात, विचार शुद्ध झाले की कर्म शुद्ध होते आणि कर्म शुद्ध झाले की नशीब आपोआप उजळू लागते. आज अनेक जण म्हणतात, मी खूप मेहनत करतो पण मला यश मिळत नाही. परंतु स्वामी विचारतात, मेहनत करताना तुझे मन शांत आहे का?
तुझ्या मनात कोणाविषयी मत्सर आहे का? तू दुसऱ्याच्या अपयशात आनंद मानतोस का? तू आई वडिलांचा आदर करतोस का? तुझ्या बोलण्यात गोडवा आहे का? कारण फक्त मेहनत पुरेशी नसते. मेहनतीसोबत चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि नम्रताही आवश्यक असते. लक्षात ठेवा, फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. त्याचप्रमाणे खरा ज्ञानी आणि यशस्वी माणूस कधीही अहंकार करत नाही. अहंकार हा कृपेचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्या क्षणी माणूस म्हणतो, हे सर्व मी केले, त्या क्षणी तो परमेश्वराला विसरतो. पण जो प्रत्येक यशाचे श्रेय स्वामींच्या कृपेला देतो, त्याच्या आयुष्यात कृपेचा प्रवाह कधीच थांबत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, बाळा, तुला मोठे व्हायचे असेल तर आधी चांगला माणूस हो. कारण चांगुलपणाशिवाय मिळालेले यश जास्त काळ टिकत नाही. फसवणूक, खोटेपणा, स्वार्थ आणि अहंकार यांच्या आधारावर उभे राहिलेले साम्राज्य एक दिवस नक्की कोसळते. पण सत्य, सेवा आणि श्रद्धेच्या आधारावर उभे राहिलेले जीवन कोणतीही वादळे पाडू शकत नाहीत. तुमच्या आयुष्यात असा काळ येईल, जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुमचे स्वतःचे लोकही तुम्हाला चुकीचे समजतील. तुमच्या कष्टांची थट्टा करतील. तुमच्या स्वप्नांवर हसतील. त्यावेळी निराश होऊ नका. कारण जगाची सवय आहे, यश मिळण्यापूर्वी हसणे आणि यश मिळाल्यानंतर टाळ्या वाजवणे. आज जो माणूस तुमच्याकडे दुर्लक्ष करतो, तोच उद्या तुमच्या यशाची कथा इतरांना सांगेल. पण त्यासाठी तुम्हाला रागाने नव्हे, तर संयमाने पुढे जावे लागेल. लक्षात ठेवा, तुमचे उत्तर तुमचे यश असले पाहिजे, तुमचे शब्द नाहीत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दुसऱ्याला हरवण्याचा प्रयत्न करू नकोस. स्वतःला घडव. कारण स्वतःला बदलणारा माणूसच जग बदलू शकतो. रोज स्वतःमध्ये एखादा चांगला गुण वाढवा. एक वाईट सवय सोडा. एक चांगले कर्म करा. एक दुःखी माणूस हसवा. एका गरजूला मदत करा. एका भुकेल्याला अन्न द्या. एका निराश व्यक्तीला आशेचा शब्द द्या. हीच खरी स्वामींची सेवा आहे. कधीही असा विचार करू नका की माझ्याकडे काहीच नाही. परमेश्वराने तुम्हाला श्वास दिला आहे, विचार करण्याची बुद्धी दिली आहे, काम करण्याची शक्ती दिली आहे आणि स्वामींचे नाव घेणारी जीभ दिली आहे. ज्याच्याकडे हे सर्व आहे, तो कधीच गरीब नसतो. खरी गरिबी पैशाची नसते, श्रद्धा संपली की माणूस खरा गरीब होतो. म्हणून आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. उठल्यावर प्रथम स्वामींना नमस्कार करा. हे स्वामी, आजचा दिवस तुमच्या कृपेने चांगला जावो. माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ नये. माझ्या वाणीने कोणाचे मन दुखावू नये. माझे कर्म पवित्र राहू द्या. अशी प्रार्थना करा. या साध्या प्रार्थनेतही जीवन बदलण्याची शक्ती आहे. आणि दिवस संपताना एक क्षण शांत बसा. दिवसभरात काय चांगले केले, काय चुकीचे झाले याचा विचार करा. चुकीबद्दल स्वामींची क्षमा मागा आणि दुसऱ्या दिवशी अधिक चांगले जगण्याचा निर्धार करा. अशा प्रकारे जगणाऱ्या भक्ताचे जीवन हळूहळू बदलू लागते. त्याला बाहेर चमत्कार शोधावे लागत नाहीत, त्याचे संपूर्ण आयुष्य स्वामींचा चमत्कार बनते. म्हणून प्रिय भक्तांनो, कधीही हार मानू नका. अपमान झाला तरी हसा. संकट आले तरी श्रद्धा ठेवा. यश उशिरा मिळाले तरी संयम ठेवा. कारण वेळ कोणासाठीही कायम सारखी राहत नाही. आजचा अंधार उद्याच्या सूर्योदयाला थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे आजची दुःखे तुमच्या उद्याच्या आनंदाला कायमची रोखू शकत नाहीत. स्वामी समर्थ महाराजांचा हात तुमच्या डोक्यावर असेल, तर कोणतेही संकट कायमचे राहत नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण विश्वास संपला की मार्ग संपतो, पण विश्वास जिवंत राहिला की स्वामी स्वतः मार्ग निर्माण करतात. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण ज्या वेगाने जगत आहोत, त्या वेगात आपण एक अत्यंत मौल्यवान गोष्ट हरवत चाललो आहोत, ती म्हणजे संयम. प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे आहे. लगेच यश हवे, लगेच पैसा हवा, लगेच मान सन्मान हवा, लगेच मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्या फळाला गोड व्हायचे असते, त्याला पिकण्यासाठी वेळ द्यावा लागतो. विचार करा, जर शेतकरी बी पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेत उकरून पाहू लागला की बी रुजले का, तर त्याला पीक मिळेल का? कधीच नाही. कारण निसर्गाचा नियम आहे, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ लागतो. त्याचप्रमाणे भक्तीचेही आहे. आज नामस्मरण केले आणि उद्या चमत्कार घडला नाही म्हणून श्रद्धा सोडणे, ही खरी भक्ती नाही.
खरी भक्ती तीच जी संकटातही अढळ राहते. अनेक वेळा स्वामी आपल्या भक्ताची इच्छा लगेच पूर्ण करत नाहीत, कारण त्याला त्या इच्छेपेक्षा अधिक मौल्यवान काहीतरी द्यायचे असते. एखादे मूल छोट्या खेळण्याचा हट्ट धरते, पण वडील त्याच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करतात. त्या क्षणी मुलाला वाटते की माझी इच्छा पूर्ण झाली नाही, पण पुढे जाऊन त्याला समजते की वडिलांनी त्याच्या आयुष्याचा विचार केला होता. स्वामी समर्थांची कृपाही अशीच असते. कधीही दुसऱ्याचे जीवन पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. प्रत्येकाच्या जीवनात दिसणारे सुख हे त्याच्या संपूर्ण जीवनाचे सत्य नसते. अनेक जण चेहऱ्यावर हसू ठेवतात, पण मनात दुःखाचा डोंगर घेऊन जगत असतात. म्हणून तुलना करू नका. स्वामी प्रत्येक भक्ताला वेगवेगळ्या मार्गाने घडवत असतात. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे विजय निश्चित आहे. कारण अधीर माणूस अर्ध्या वाटेतच थांबतो, पण श्रद्धावान माणूस शेवटपर्यंत चालत राहतो. आणि जो शेवटपर्यंत चालतो त्याच्याच पायाशी यश येऊन उभे राहते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका. प्रत्येक माणूस आपल्या कर्मानुसार येतो आणि आपल्या कर्मानुसार जातो. काही लोक आपल्याला आनंद देण्यासाठी येतात, तर काही लोक आपल्याला अनुभव देण्यासाठी येतात. दोघेही आवश्यक असतात, कारण अनुभवाशिवाय माणूस परिपक्व होत नाही. स्वामी समर्थ सांगतात, जे गेले त्यासाठी रडू नकोस, जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमान बदलता येते. आणि वर्तमान बदलले की भविष्य आपोआप बदलते. तुम्ही रोज स्वामींच्या चरणी बसता, पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, मी फक्त मागण्यासाठी आलो आहे की स्वतःला बदलण्यासाठीही आलो आहे? कारण भक्ती म्हणजे फक्त मागणे नाही, भक्ती म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे. ज्या दिवशी तुमचा स्वभाव बदलू लागेल, त्या दिवशी तुमचे नशीबही बदलू लागेल. आज एक संकल्प करा, राग कमी करीन, मत्सर सोडीन, खोटे बोलणार नाही, कोणाचाही अपमान करणार नाही, आई वडिलांचा आदर करीन, गरजूंना मदत करीन, आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट श्री स्वामी समर्थ या नामाने करीन. विश्वास ठेवा, हे छोटे छोटे बदलच एक दिवस तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडवतील. कारण चमत्कार आकाशातून अचानक पडत नाहीत, ते चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मांनी, संयमाने आणि अढळ श्रद्धेने घडतात. म्हणून कधीही निराश होऊ नका. तुमच्या आयुष्यात अजून सर्वोत्तम दिवस यायचे आहेत. स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहेत. योग्य वेळ आली की ते तुमच्या आयुष्याला अशी कलाटणी देतील की तुम्ही स्वतः म्हणाल, स्वामी, उशीर झाला, पण तुम्ही दिलेले प्रत्येक क्षण योग्य वेळीच दिले. म्हणून शेवटपर्यंत श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि नामस्मरण कधीही सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारूया. आपण रोज स्वामींचे नाव घेतो, देवळात जातो, आरती करतो, नमस्कार करतो, पण आपल्या मनात खरोखर परिवर्तन झाले आहे का? जर राग तसाच आहे, अहंकार तसाच आहे, मत्सर तसाच आहे आणि दुसऱ्याला दुखावण्याची सवय तशीच आहे, तर भक्ती अपूर्ण आहे. स्वामी समर्थ महाराजांना फक्त ओठांवरील नाम नको असते, तर हृदयातील प्रेम हवे असते. स्वामी समर्थ म्हणतात, माझा खरा भक्त तो नाही जो फक्त माझ्यासमोर हात जोडतो, माझा खरा भक्त तो आहे जो प्रत्येक जीवामध्ये माझे रूप पाहतो. हा संदेश जितका साधा वाटतो तितकाच तो आचरणात आणणे कठीण आहे. कारण आपण देवावर प्रेम करतो, पण माणसांवर राग धरतो. देवाला फुले अर्पण करतो, पण आपल्या वाणीने दुसऱ्यांच्या मनाला जखमा देतो. देवाकडे सुख मागतो, पण दुसऱ्याच्या सुखावर मत्सर करतो. अशा भक्तीमध्ये पूर्णत्व येत नाही. एक दिवस एक भक्त स्वामी समर्थ महाराजांना म्हणाला, स्वामी, मी अनेक वर्षे तुमची सेवा करत आहे, तरी माझ्या मनाला शांती मिळत नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, बाळा, तुझ्या हातात पाण्याने भरलेले भांडे आहे, त्यात मी अमृत कसे ओतू? आधी ते रिकामे कर. भक्ताला काहीच समजले नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, तुझे मन राग, मत्सर, भीती, चिंता आणि अहंकाराने भरलेले आहे. आधी ते रिकामे कर, मग माझी कृपा आपोआप त्यात भरून जाईल. हा संदेश प्रत्येकासाठी आहे. आपण अनेकदा देवाकडे कृपा मागतो, पण कृपा स्वीकारण्याइतके मन तयार करत नाही. मनात नकारात्मक विचारांचा कचरा भरलेला असेल
तर आनंदाला जागा कुठून मिळणार? प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्या घरात सतत भांडणे होतात, जिथे आई वडिलांचा अपमान होतो, जिथे खोटेपणा आणि स्वार्थ असतो, त्या घरात लक्ष्मी टिकत नाही आणि मनःशांतीही राहत नाही. पण ज्या घरात प्रेम, आदर, क्षमा, नामस्मरण आणि समाधान असते, त्या घरावर स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहते. आजपासून एक सुंदर सवय लावा. सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःलाच सांगा, आज माझ्या हातून कोणाचेही मन दुखावले जाणार नाही. आज मी कोणालाही कठोर शब्द बोलणार नाही. आज मी प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करीन. हा छोटासा संकल्प तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवेल. स्वामी समर्थ सांगतात, शब्द हे बाणासारखे असतात. एकदा ते तोंडातून बाहेर पडले की परत येत नाहीत. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. तुमचे शब्द कोणाला उभे करू शकतात आणि तेच शब्द कोणाला आयुष्यभरासाठी जखमीही करू शकतात. तुमच्याकडे पैसा नसेल तरी चालेल, मोठे पद नसेल तरी चालेल, पण तुमच्याकडे चांगले मन असले पाहिजे. कारण जगाला श्रीमंत माणसांपेक्षा चांगल्या माणसांची जास्त गरज आहे. स्वामी समर्थांची खरी सेवा म्हणजे गरजूला मदत करणे, दुःखी माणसाला धीर देणे, भुकेल्याला अन्न देणे, निराश व्यक्तीला आशेचा किरण दाखवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाच्याही डोळ्यात अश्रू आणू न देणे. लक्षात ठेवा, जीवन फार छोटे आहे. कोणावर राग धरत बसण्यासाठी ते खूप मौल्यवान आहे. क्षमा करा, पुढे चला आणि स्वामींच्या चरणी सर्व काही अर्पण करा. कारण क्षमा करणारा माणूस कधीच हरत नाही. उलट त्याचे मन हलके होते आणि त्याच्यावर कृपेचा वर्षाव होऊ लागतो. म्हणून आज या क्षणी मनोमन एवढेच म्हणा, हे स्वामी, माझ्या मनातील प्रत्येक वाईट विचार दूर करा. माझ्या हृदयात प्रेम, दया आणि श्रद्धा वाढवा. माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडू द्या. मी कोणाचेही वाईट न करता तुमच्या मार्गाने चालत राहू दे. अशी प्रार्थना ज्या भक्ताच्या मनातून निघते, त्याच्या जीवनात स्वामी समर्थांचे आशीर्वाद शांतपणे पण निश्चितपणे उतरू लागतात. प्रिय स्वामी भक्तांनो, आता आपण जीवनातील आणखी एका महत्त्वाच्या सत्याकडे पाहूया. अनेक वेळा आपण देवाकडे प्रार्थना करतो, पण आपल्या मनात सतत भीती असते. उद्या काय होईल? माझे काम होईल का? माझ्या मुलांचे भविष्य कसे असेल? घरातील अडचणी कधी संपतील? अशा अनेक प्रश्नांनी मन व्याकुळ होत राहते. पण स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याने भविष्याची चिंता करू नये. चिंता आणि श्रद्धा या दोन्ही एकाच मनात जास्त काळ राहू शकत नाहीत. जिथे चिंता वाढते तिथे श्रद्धा कमी होते आणि जिथे श्रद्धा दृढ होते तिथे चिंता आपोआप निघून जाते. म्हणूनच स्वामी सांगतात, तुझ्या हातात कर्म आहे, पण फळ माझ्या हातात आहे. मग जे आपल्या हातात नाही त्याची चिंता करून आपण स्वतःचे मन का अशांत करावे? तुम्ही पक्ष्यांकडे पाहिले आहे का? ते उद्यासाठी धान्य साठवून ठेवत नाहीत, तरीही परमेश्वर त्यांची व्यवस्था करतो. झाडे स्वतःसाठी फळे खात नाहीत, नद्या स्वतःसाठी पाणी साठवत नाहीत, सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांच्या हितासाठी जगते, म्हणूनच ती सदैव समृद्ध असते. माणूस मात्र सतत माझे, माझ्यासाठी, मला या विचारात अडकतो आणि त्याचे मन दुःखी होते. स्वामी समर्थ सांगतात, स्वार्थ कमी झाला की कृपा वाढते. जो दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानतो, जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो, जो गरजूला मदतीचा हात देतो, त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. भक्ती म्हणजे फक्त जप आणि पूजा नाही, भक्ती म्हणजे प्रेमाने जगणे. आज अनेक घरे पैशाने श्रीमंत आहेत, पण मनाने गरीब आहेत. मोठे बंगले आहेत, पण घरात हसू नाही. महागड्या वस्तू आहेत, पण मनःशांती नाही. कारण खरी समृद्धी पैशाने येत नाही, ती प्रेम, समाधान आणि श्रद्धेने येते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याच्याकडे समाधान आहे, तोच खरा श्रीमंत आहे. तुमच्या जीवनात कितीही अडचणी असल्या तरी रोज किमान काही क्षण स्वामींच्या चरणी बसा. मोबाईल, जगाची धावपळ आणि चिंता काही वेळ बाजूला ठेवा. डोळे मिटा आणि फक्त मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळाच बदल जाणवेल. राग कमी होईल, मन शांत होईल, निर्णय योग्य होऊ लागतील आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागेल. स्वामी समर्थांचा एक सुंदर संदेश आहे, संकटे संपली की नाम घेऊ, असे म्हणू नकोस,
नाम घेत राहिलास तर संकटे सहन करण्याची शक्ती मिळेल. म्हणून नामस्मरण हे फक्त दुःखाच्या काळात करण्याची गोष्ट नाही. सुखातही नाम घ्या, यशातही नाम घ्या आणि अपयशातही नाम घ्या. कारण नाम हेच भक्ताचे सर्वात मोठे संरक्षण आहे. प्रिय भक्तांनो, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही यशस्वी व्हा, पण कधीही नम्रता सोडू नका. कारण झाड जितके उंच वाढते, तितकी त्याची मुळे जमिनीत खोल जातात. त्याचप्रमाणे माणूस जितका मोठा होईल, तितका त्याने अधिक नम्र व्हायला हवे. नम्रतेमध्येच स्वामींचे खरे दर्शन होते. म्हणून आज या क्षणी स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. हे स्वामी, माझ्या जीवनातील चिंता तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य कर्म करण्याची बुद्धी द्या, संकटात धैर्य द्या, अपमानात शांतता द्या, यशात नम्रता द्या आणि कोणतीही परिस्थिती आली तरी तुमच्यावरील माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. माझ्या घरात प्रेम राहू दे, समाधान राहू दे आणि तुमचे अखंड नामस्मरण सुरू राहू दे. विश्वास ठेवा, ज्या क्षणी भक्त आपली चिंता स्वामींच्या चरणी ठेवतो, त्या क्षणापासून त्याचे ओझे हलके होऊ लागते. आणि जेव्हा मन हलके होते, तेव्हाच स्वामींच्या कृपेचा प्रकाश जीवनात स्पष्ट दिसू लागतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात एक अशी वेळ प्रत्येकाच्या वाट्याला येते, जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते. मन थकलेले असते, शरीर अशक्त झालेले असते, नात्यांमधून विश्वास निघून गेलेला असतो आणि भविष्य पूर्णपणे अंधारमय दिसत असते. त्या क्षणी अनेकजण म्हणतात, आता माझ्यासाठी काहीच उरले नाही. पण स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, बाळा, जिथे तुला शेवट दिसतो, तिथेच मी नवीन सुरुवात लिहित असतो. लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही रिकाम्या जागा निर्माण करत नाही. तो जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून दूर करतो, तेव्हा त्यामागे त्याची काहीतरी मोठी योजना असते. पण आपण त्या क्षणी फक्त गमावलेली गोष्ट पाहतो, मिळणाऱ्या आशीर्वादाकडे पाहत नाही. एक बीज जमिनीत पेरले जाते, त्यावर माती टाकली जाते, अंधारात ते अनेक दिवस होऊन राहते. बाहेरून पाहणाऱ्याला वाटते की ते बीज संपले, पण त्या अंधारातच त्याचे नवीन जीवन सुरू झालेले असते. काही दिवसांनी तेच बीज एक सुंदर रोपटे बनून जमिनीच्या वर येते. जर त्या बीजाला बोलता आले असते, तर कदाचित ते म्हणाले असते, माझ्यावर इतका अंधार का? पण निसर्गाला माहीत असते की अंधाराशिवाय अंकुर फुटत नाही. प्रिय भक्तांनो, आज कदाचित तुम्हीही अशाच अंधारातून जात असाल. नोकरी मिळत नसेल, व्यवसायात तोटा होत असेल, घरात वाद असतील, शरीर आजारी असेल किंवा मन सतत दुःखी असेल. पण या परिस्थितीला शेवट समजू नका. हा काळ तुमच्या आयुष्याचा शेवट नसून परिवर्तनाचा आरंभ असू शकतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संकटात पळून जाऊ नकोस, कारण संकट तुझ्यापेक्षा मोठे नाही. तुझ्या पाठीशी उभा असलेला मी त्याहून मोठा आहे. हे वाक्य केवळ ऐकण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. जेव्हा जेव्हा मन घाबरेल, तेव्हा डोळे मिटा आणि हेच शब्द आठवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात अनेकदा लोक आपल्याला सोडून जातात. काही गरज संपली म्हणून जातात, काही गैरसमजामुळे जातात आणि काही स्वार्थासाठी दूर होतात. अशा वेळी त्यांच्याबद्दल कटुता ठेवू नका, कारण प्रत्येक जाणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील एक धडा शिकवून जाते. स्वामी समर्थ सांगतात, जे नाते तुटले त्यासाठी रडू नकोस, जे नाते टिकले आहे त्याची कदर कर. आईवडील, गुरु, कुटुंब आणि ज्यांनी संकटात साथ दिली, त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. कारण सुखाच्या काळात अनेकजण सोबत असतात, पण दुःखात जो हात धरतो तोच खरा आपला असतो. आजच्या जगात लोक यशस्वी होण्यासाठी धावत आहेत, पण आनंदी होण्यासाठी थांबत नाहीत. स्वामी समर्थांचा मार्ग मात्र वेगळा आहे. ते सांगतात, यश मिळवण्यापेक्षा मन जिंक. कारण ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला, त्याला बाहेरच्या कोणत्याही परिस्थितीची भीती राहत नाही. राग आला तर काही क्षण शांत बसा. अपमान झाला तर स्वामींचे नाव घ्या. निर्णय घ्यायचा असेल तर घाई करू नका. आणि आनंद मिळाला तर तो इतरांसोबत वाटा. हे 4 नियम जीवनात आणले तर अनेक संकटे आपोआप लहान वाटू लागतील. प्रिय भक्तांनो, हेही लक्षात ठेवा की प्रत्येक दिवस हा परमेश्वराची देणगी आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर तक्रार करू नका. कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करा. मनात म्हणा, हे स्वामी, आजचा दिवस मला चांगले विचार देण्यासाठी,
चांगले कर्म करण्यासाठी आणि एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी दिल्याबद्दल तुमचे आभार. अशी भावना ज्याच्या मनात असते त्याच्या जीवनात नकारात्मकता टिकत नाही. कारण कृतज्ञता हीच कृपेचे दार उघडणारी सर्वात मोठी किल्ली आहे. म्हणून प्रिय स्वामी भक्तांनो, आजपासून स्वतःला बदलण्याचा निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्यापूर्वी मन बदला. मन बदलले की विचार बदलतील. विचार बदलले की कर्म बदलेल. कर्म बदलले की नशीब बदलेल. आणि नशीब बदलले की एक दिवस तुम्ही स्वतः म्हणाल, स्वामी, माझ्या प्रत्येक अश्रूचा अर्थ होता. माझ्या प्रत्येक संकटामागे तुमची कृपा होती. आणि माझ्या प्रत्येक यशामागे तुमचाच आशीर्वाद होता. अशा अढळ श्रद्धेने जीवन जगा. कारण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा मार्ग कधीच व्यर्थ जात नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, आजच्या या प्रवचनाचा शेवट करताना आणखी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आपल्या हृदयात कोरून घेऊया. जीवनात अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी लेखतो. आपण म्हणतो, मी काही करू शकत नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्या हातून काही मोठे होणार नाही. पण लक्षात ठेवा, ही वाक्ये तुमचे भविष्य घडवत नाहीत, तर तुमचे धैर्य कमकुवत करतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, बाळा, स्वतःला कधीही दुर्बळ समजू नकोस. कारण माझ्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकते. पण कृपा तेव्हाच होते जेव्हा भक्त प्रयत्न सोडत नाही. अनेक लोक फक्त चमत्काराची वाट पाहतात, पण स्वामींना आळशी भक्त नको असतो. त्यांना कर्मयोगी भक्त प्रिय असतो. जो पडतो पुन्हा उठतो, जो हरतो पुन्हा प्रयत्न करतो, जो रडतो पण स्वामींचे नाव सोडत नाही. लक्षात ठेवा, पर्वतावर पोहोचणारा माणूस एकाच उडीत शिखरावर जात नाही. तो एक एक पाऊल टाकत वर चढतो. कधी दमतो, कधी घसरतो, कधी थांबतो, पण मागे वळत नाही. तसेच भक्ताचे जीवन असले पाहिजे. संकट आले तर थोडा वेळ विश्रांती घ्या, पण श्रद्धेचा मार्ग सोडू नका. स्वामी समर्थ म्हणतात, जग तुला तुझ्या अपयशावरून ओळखेल, पण मी तुला तुझ्या प्रयत्नांवरून ओळखतो. म्हणून इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देऊ नका. आज लोक टीका करतील, उद्या तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करतील. पण या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत. कायमची आहे ती फक्त स्वामींची कृपा. आज जर तुमच्या घरात आर्थिक अडचण असेल तर निराश होऊ नका. जर नोकरी मिळत नसेल तर प्रयत्न थांबवू नका. जर संसारात समस्या असतील तर प्रेम आणि संयम सोडू नका. जर शरीर आजारी असेल तर आशा सोडू नका. कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतोच. हा निसर्गाचा नियम आहे. मग तुमच्या जीवनातही आनंदाची पहाट नक्की उगवेल. प्रिय भक्तांनो, कधीही तुमच्या दुःखाची तुलना दुसऱ्याच्या सुखाशी करू नका. प्रत्येकाच्या जीवनाची परीक्षा वेगळी असते. काहींना पैशाची परीक्षा असते, काहींना नात्यांची, काहींना आरोग्याची, तर काहींना संयमाची. पण ज्याने प्रत्येक परीक्षेत स्वामींवर विश्वास ठेवला तो शेवटी नक्कीच जिंकतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जेव्हा तुझ्याकडे कोणीही नसेल तेव्हा डोळे मिट आणि माझे नाव घे. तुला जाणवेल की तू कधीच एकटा नव्हतास. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही. जेव्हा मन तुटेल तेव्हा याचा अनुभव घ्या. शांत बसा, काही क्षण नामस्मरण करा आणि तुमचे मन स्वामींच्या चरणी अर्पण करा. हळूहळू मनातील भीती कमी होईल आणि आशेचा नवीन किरण दिसू लागेल. आजपासून आपल्या जीवनात 3 गोष्टी कधीही सोडू नका. पहिली, चांगले कर्म. दुसरी, स्वामींचे अखंड नामस्मरण. तिसरी, कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारी श्रद्धा. या 3 गोष्टी जपणाऱ्या भक्ताला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. शेवटी स्वामी समर्थांच्या चरणी आपण सर्वजण एकत्र प्रार्थना करूया. हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या घरातील दुःख दूर करा. आमच्या हातून सत्कर्म घडू द्या. आमच्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि समाधान नांदू द्या. आम्हाला कधीही अहंकार येऊ देऊ नका. संकटात धैर्य, यशात नम्रता आणि प्रत्येक श्वासात तुमचे नाम द्या. आमच्या मनोकामना योग्य वेळी पूर्ण करा. पण त्यापेक्षा मोठे वरदान द्यायचे असेल तर तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. प्रिय भक्तांनो, हे प्रवचन येथे संपत असले तरी स्वामी समर्थांचा संदेश कधीही संपत नाही. जोपर्यंत तुमच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव आहे, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात आशेचा दिवा कधीही विझणार नाही. प्रिय स्वामी भक्तांनो,
आजच्या या पवित्र प्रवचनाचा शेवट जरी जवळ आला असला तरी स्वामी समर्थ महाराजांचे विचार हे कधीच संपणारे नाहीत. कारण त्यांचे प्रत्येक वचन हे केवळ शब्द नसून जीवनाला दिशा देणारे दिव्य मार्गदर्शन आहे. जो भक्त या मार्गावर चालतो त्याचे जीवन हळूहळू बदलू लागते. बदल एका दिवसात दिसत नाही, पण दिवसेंदिवस त्याच्या विचारांत, स्वभावात, बोलण्यात आणि कर्मात पवित्रता येऊ लागते. आणि जेव्हा माणसाचे मन बदलते तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. अनेक भक्त मला विचारतात, स्वामींची कृपा झाली आहे हे कसे ओळखावे? काहींना वाटते की पैसा मिळाला म्हणजे कृपा, मोठे घर झाले म्हणजे कृपा, व्यवसाय वाढला म्हणजे कृपा. पण स्वामी समर्थ सांगतात, ज्या दिवशी तुझे मन शांत होईल, क्षमा करण्याची शक्ती मिळेल, दुसऱ्याच्या यशात आनंद वाटेल आणि संकटातही विश्वास ढळणार नाही, त्या दिवशी समज माझी कृपा तुझ्यावर सुरू झाली आहे. कारण बाहेरचे सुख हे तात्पुरते असते, पण मनातील शांती हीच खरी संपत्ती असते. लाखो रुपये असूनही अनेक लोक रात्री शांत झोपू शकत नाहीत. दुसरीकडे साधे जीवन जगणारा भक्त स्वामींचे नाव घेत समाधानाने झोपतो. म्हणून परमेश्वर प्रथम मन समृद्ध करतो आणि नंतर जीवन समृद्ध करतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, कोणाचे वाईट पाहू नकोस, कोणाचे वाईट बोलू नकोस आणि कोणाचे वाईट करू नकोस. हे 3 नियम ज्याने स्वीकारले त्याचे जीवन हळूहळू प्रकाशमय होऊ लागते. दुसऱ्याच्या चुका मोजण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःच्या चुका सुधारण्यात वेळ घाला. कारण दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रिय भक्तांनो, आजपासून प्रत्येक सकाळी आरशात स्वतःकडे पाहून एक वचन द्या, आज मी कोणालाही दुःख देणार नाही. माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावणार नाही. माझ्या हातून जे काही घडेल ते प्रामाणिकपणे आणि स्वामींच्या साक्षीने घडेल. हा छोटासा संकल्प तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकेल. लक्षात ठेवा, देवाला मोठमोठ्या अर्पणांची गरज नाही. त्याला तुमच्या मनातील प्रेम हवे आहे. एखाद्या भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, वृद्ध आई वडिलांची सेवा करणे, दुःखी व्यक्तीचे सांत्वन करणे आणि गरजूंना मदतीचा हात देणे, हीच स्वामी समर्थांची खरी पूजा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या मंदिरात येण्यापूर्वी जर तू एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले असशील तर तुझी पूजा माझ्यापर्यंत आधीच पोहोचली आहे. हा संदेश प्रत्येक भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवावा. कारण मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, संकटे कायमची नसतात. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, लोक बदलतात, पण स्वामी समर्थांची कृपा कधी बदलत नाही. ती नेहमी भक्ताच्या पाठीशी उभी असते. म्हणून अडचणींना घाबरू नका, त्या तुमच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात असू शकतात. आज जर तुमच्या मनात निराशा असेल तर ती स्वामींच्या चरणी ठेवा. जर मनात भीती असेल तर तीही स्वामींना अर्पण करा. जर मनात राग असेल तर तो क्षमेमध्ये बदलण्याची प्रार्थना करा. आणि जर मनात एखादी मनोकामना असेल तर ती पूर्ण श्रद्धेने स्वामींना सांगा. पण त्यानंतर चिंता करू नका, कारण ज्या क्षणी तुम्ही तुमची काळजी स्वामींच्या चरणी ठेवता त्या क्षणी त्यांची कृपा तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करते. चला, शेवटी सर्वजण मनोमन एकत्र प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आम्हाला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ नका. आमच्या मनात सदैव सत्य, प्रेम, दया आणि श्रद्धा जिवंत ठेवा. आमच्या घरातील प्रत्येक सदस्यावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. आमच्या हातून सत्कर्म घडू द्या. आमच्या ओठांवर तुमचे नाम आणि आमच्या हृदयात तुमचे स्थान सदैव राहू द्या. आम्हाला कधीही अहंकार, मत्सर आणि द्वेषाच्या आहारी जाऊ देऊ नका. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या चरणी भक्ती करण्याचे भाग्य आम्हाला लाभू दे. याच मंगल प्रार्थनेसोबत आजचे हे प्रवचन येथे पूर्ण होते. जर या प्रवचनातील एक जरी विचार तुम्ही आयुष्यात उतरवला तर तुमच्या जीवनात बदल घडायला सुरुवात होईल. कारण स्वामी समर्थांचे वचन कधीही खोटे ठरत नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रिय स्वामी भक्तांनो, या प्रवचनाचा निरोप घेण्यापूर्वी आणखी एक अत्यंत मौल्यवान संदेश आपल्या अंतःकरणात कायमचा कोरून ठेवूया. जीवनात कधीही असा विचार करू नका की आता माझ्यासाठी काहीच उरले नाही. कारण ज्या क्षणी माणूस आशा सोडतो त्या क्षणी तो स्वतःचे दरवाजे बंद करतो.
पण ज्या क्षणी तो स्वामी समर्थांच्या चरणी शरण जातो, त्या क्षणी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचेही मार्ग तयार होऊ लागतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, मी चमत्कार दाखवण्यासाठी येत नाही, मी भक्ताच्या मनात विश्वास जागवण्यासाठी येतो. कारण विश्वास जागा झाला की माणूस स्वतःचं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतो. स्वामींची कृपा म्हणजे आकाशातून अचानक धनवर्षाव होणे नव्हे. स्वामींची कृपा म्हणजे योग्य विचार, योग्य निर्णय, योग्य माणसे आणि योग्य वेळ तुमच्या आयुष्यात येणे होय. आज अनेक जण म्हणतात, माझे नशीब साथ देत नाही. पण कधी स्वतःला विचारले आहे का, मी माझ्या नशिबाला साथ दिली का? मी वेळेचा योग्य उपयोग केला का? मी माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतला का? मी प्रामाणिकपणे माझे कर्तव्य केले का? मी कोणाला विनाकारण दुःख दिले नाही ना? कारण नशीब बदलण्यापूर्वी स्वभाव बदलावा लागतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, जीवनात 3 गोष्टी कधीही सोडू नकोस, सत्य, संयम आणि सेवा. सत्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवते. संयम तुम्हाला योग्य वेळेपर्यंत टिकवून ठेवतो. आणि सेवा तुम्हाला स्वामींच्या कृपेचा अधिकारी बनवते. प्रिय भक्तांनो, एखाद्या दिवशी तुमच्या आयुष्यात सर्व काही तुमच्या मनासारखे घडेलच असे नाही. काही दिवस असेही येतील की प्रार्थना करूनही उत्तर मिळणार नाही, प्रयत्न करूनही यश मिळणार नाही, प्रेम करूनही समोरून प्रेम मिळणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की स्वामी तुमच्याकडे पाहत नाहीत. अनेकदा शांतता हेच त्यांचे उत्तर असते. कारण त्या शांततेतच ते तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दगड, वळणे आणि अडथळे पार करावे लागतात. तरी ती थांबत नाही, ती स्वतःचा मार्ग बनवत पुढे जात राहते. भक्ताचे जीवनही तसेच असावे. कितीही अडथळे आले तरी चालत राहा. कारण थांबणाऱ्याला मंजिल मिळत नाही, पुढे चालणाऱ्यालाच स्वामींची कृपा मार्ग दाखवते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण तुला घडवण्यासाठी आली आहे, मोडण्यासाठी नाही. त्यामुळे संकटांपासून पळू नका, त्यांच्याकडे शिकवण म्हणून पहा. प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी शिकवते. प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक सक्षम बनवते. प्रत्येक अपमान तुमचा अहंकार कमी करतो. आणि प्रत्येक प्रार्थना तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते. आजपासून स्वतःशी एक करार करा, मी कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलणार नाही. मी कोणाचाही हेवा करणार नाही. मी गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करीन. मी माझ्या आई वडिलांचा आणि गुरूंचा आदर करीन. मी रोज काही क्षण स्वामींचे नामस्मरण करीन. आणि माझ्या आयुष्यात कितीही वादळे आली तरी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामींच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवीन. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, देवाला तुमची परीक्षा किती काळ चालली हे महत्त्वाचे नसते, त्या परीक्षेत तुम्ही श्रद्धा टिकवली का, हे महत्त्वाचे असते. कारण परीक्षा संपते, पण श्रद्धेचे फळ आयुष्यभर मिळत राहते. शेवटी, आपण सर्वजण हात जोडून मनापासून एवढीच प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील अंधार दूर करा. आमच्या घरात आनंद, समाधान आणि प्रेम नांदू द्या. आमच्या हातून कधीही अधर्माचे कर्म होऊ देऊ नका. आमच्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम आणि प्रत्येक कर्मात तुमचा आशीर्वाद असू द्या. आम्ही कधीही गर्विष्ठ होऊ नये, कधीही निराश होऊ नये आणि कधीही तुमच्यावरील विश्वास गमावू नये. शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला तुमच्या चरणी भक्ती करण्याचे भाग्य लाभू दे. याच प्रार्थनेसह आजचे हे प्रवचन पूर्ण होते. पण स्वामी समर्थांचे मार्गदर्शन तुमच्या प्रत्येक दिवसात, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक श्वासात जिवंत राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.